परंतु मधल्या काळामध्ये या जिल्ह्यामध्ये जातीवादी प्रवृत्तीच्या विषारी प्रचारामुळे थोडासा भरकटलेला असा हा जिल्हा होता। परंतु खऱ्या अर्थानं फुले शाहू आंबेडकरांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराच्या दिशेनं हा जिल्हा चाललेला आहे, याचं माझ्यासारख्याला सगळ्यात जास्त समाधान वाटतं। जर तुमच्या विचारामध्ये ताकद असेल तर काही काळ त्रास होतो, पण तो विचार संपत नाही। महात्मा गांधींनी सांगितलेलं आहे, सत्य परेशान हो सकता है लेकिन कतई पराजित नहीं होता। त्या पद्धतीनं मधला काही काळ या खरोखरच 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एक सुद्धा खऱ्या अर्थानं फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारेने चालणारा आमदार आपल्या जिल्ह्यामध्ये आपण निवडून देऊ शकलो नाही, याची खंत आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये निश्चितच होती। आणि त्यामुळं काही लोकांची मजल इथपर्यंत गेली की आता मी निधर्मी आहे, मी सेक्युलर आहे असं म्हणण्याचे दिवस आता संपलेले आहेत, असं म्हणण्यापर्यंत काही लोकांची मजल गेलेली होते। परंतु तसं काही झालेलं नाही, कारण या जिल्ह्यावर राजर्षी शाहू महाराजांच्या विचाराचे संस्कार आहेत, हे या निवडणुकीत आपण सगळ्यांनी दाखवून दिलेलं आहे। आता सुद्धा काही सगळंच आलबेल आहे असं काही समजायचं काही कारण नाही। आता कुणी म्हणतंय 2 पक्ष असला तरी आत्मा एक आहे, त्यामुळे आमचा अध्यक्ष, कोण म्हणतंय आमची संख्याबळ आहे, आमचा अध्यक्ष, यात कुठंतरी आपल्याला संधी आहे हे लक्षात ठेवा। परत संधीची वाट बघत राहूया। हे काय हे टोळका आहे, टोळकं सत्ता स्थापन करण्यासाठी स्वार्थासाठी जमलेलं टोळका आहे। या टोळक्यामध्ये स्वार्थासाठी भांडणं सुद्धा कधी होऊ शकतात। आपण वाट बघत बसूया, कारण आपण सत्तेसाठी एकत्र आलेलो नव्हतो, तर विचारासाठी एकत्रित आलेलो होतो आणि ती विचारधारा घेऊन जायचं आहे। माझी नवीन जिल्हा परिषद सदस्यांना आणि पंचायत समिती सदस्यांना विनंती आहे की आपल्याकडे काम भरपूर आहे, सभागृहामध्ये अशा पद्धतीनं काम करा की 4च आहेत पण नाकात दम आणला अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली पाहिजे आणि असं काम आपल्याला करायचं आहे। 25 वर्षापूर्वी पहिल्यांदा मी जेव्हा जिल्हा परिषद सदस्य म्हणून जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये गेलो, त्यावेळी प्रत्येक जेबीला ऊस दराचा प्रश्न असायचाच, सगळ्यांना हैराण करून सोडलेलं होतं मला। त्यामुळे कंटाळून मला 2.5 वर्षातच त्यांनी आमदार करून टाकलं, जा बाबा इथनं नको। त्यामुळं आज तुमच्या समोर एवढे प्रश्न आहेत। अहो, या जिल्ह्यातल्या जलजीवन मिशनच्या एवढ्या योजना रखडलेल्या आहेत, खरं तर जेबी 2-2 दिवस चालले पाहिजे, एवढा तुमच्याकडे काम आहे, ते काम तुम्ही सभागृहामध्ये काढलं पाहिजे, ते सगळं उकळून काढलं पाहिजे। कुणाला ठेके दिले होते, किती टक्केवारी दिली होते, ते काम कुठंपर्यंत आलेलं आहे, त्या कामाची गुणवत्ता काय आहे, हे सगळं तुम्हाला या सभागृहामध्ये काढलं पाहिजे। त्याचबरोबर आज सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे बोंबाबोंब झालेले आहे सगळे। कंत्राटी कामगार जे आहेत आरोग्य विभागामध्ये, त्यांचे वेळच्या वेळी पगार होत नाहीत, ॲम्ब्युलन्सच्या ड्रायव्हरचे पगार होत नाहीत, असे सारे ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य जनतेचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्ही घेऊन जर का सभागृहामध्ये मांडला, कोण म्हणतंय तुम्हाला निधी मिळत नाही, एक असा प्रश्न हुडकून काढा। ते विषय समितीचा सभापती तुमच्याकडे घराकडे आला पाहिजे संध्याकाळी, ते तेवढं थांबवा, पण तुमचं काय असेल ते मतदारसंघातला निधी तुम्हाला देतो, ही उपद्रव मूल्य तुम्ही दाखवा। काय कुठं मंत्री कुणी असून दे, सरकार कोणाचंही असून दे, तुम्ही तुमचं उपद्रव मूल्य दाखवा। थोडक्यात सांगायचं तर पायात नेटकं पायतान ठेवा, तुम्हाला निधीची कमतरता भासणार नाही, एवढाच माझा तुम्हाला सल्ला आहे। मी तर कायमच विरोधी पक्षात असतो, पण मी जेव्हा निवडून येतो तेव्हा मला माझ्या मतदारसंघात, आणि आता 7 वर्ष झालं कुठल्याच सभागृहामध्ये मी नाही, तरीसुद्धा कुठून तरी आणतोच पैसे मी। मला जर का लोक आले मला, तरीसुद्धा आमच्या विचाराचे काही सरपंच असतात, काही जिल्हा परिषद सदस्य असतात, त्यांना वाटतं आपल्या मतदारसंघामध्ये काहीतरी काम केलं पाहिजे, पण त्याचा नेता आहे की नेटक्या पायतानाचा, ते काय चिंता करत नाहीत। तेव्हा तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीनं निर्भीडपणानं या सभागृहामध्ये काम करा। दुसरी गोष्ट, आज मी तुम्हाला सांगतो, बंटी पाटील साहेब असतील, व्यासपीठावरचे आम्ही सगळे, संजय पवार साहेब, आम्ही सगळ्यांनी मिळून शक्तिपीठ महामार्गाला काही प्रमाणामध्ये थांबवलेला आहे, पण तो पूर्णपणे थांबलोय असं समजू नका।
ते आता त्यांचा प्रयत्न चालू आहे. असं ज्योतिबाच्या पायथ्यापासून कसं कुंभी कासारे मला वाटतं की चिखलीपासून प्रयाग चिखलीपासून वळवून असं भोगावतीवरनं इकडे जायचं भुदरगडकडे जायचं असा काहीतरी प्लॅन चालू आहे. पुन्हा म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याला महापुराच्या खाईत लोटणारा हा निर्णय ठरणार आहे. त्यामुळं आणि मला वाटतं राधानगरीतनंच आपल्याला सगळ्यात जास्त चांगले सदस्य आल्यात. त्या सदस्यांना सांगतो की आपल्याला ज्यांनी मतं दिली आहेत त्यांना महापुराच्या खाईत लोटायचं नसेल तर तिकडनं सुद्धा शक्तिपीठ महामार्ग होऊन द्यायचं नाही. शक्तिपीठ महामार्ग हे त्यांचं दुखणं आहे सरकारचं. ते दुखणं असं आहे की त्यांना त्यातून 50,000 कोटी रुपये काढायचे आहेत पुढच्या 2029च्या निवडणुकीमध्ये. आणि त्याच्यामध्ये अडसर आहेत बंटी पाटील साहेब आणि मी दोघं. आम्ही काय त्यांच्या बापाला 2029पर्यंत ते शक्तिपीठ होऊन देत नाही. कारण तेच पैसे पुन्हा निवडणुकीमध्ये मताला 5,000 10,000 दर काढायला येणार आहेत. तेव्हा काय जे काय करणार आहेत त्याला आत्तापासूनच कसा पायबंद घालायचा. आपल्याला उद्या भविष्यातला हा पैसा भ्रष्ट मार्गानं रस्त्यातून पैसा कमवायचा आणि निवडणुकीत खर्च करायचा. मगाशी जो काय उल्लेख झाला धनशक्ती विरुद्ध जनशक्ती, ही धनशक्ती अचानक कशी निर्माण झाली हो? 5-10 वर्षापूर्वी या लोकांच्या पक्षाकडे पैसे किती होते? या लोकांची आर्थिक स्थिती कशी होती? अचानक एवढा पैसा कुठला आला? तर हा खाजगीकरणातनं हे जे काय रस्त्याचं जाळं त्यांनी विणलेलं आहे त्या रस्त्यामधनं त्यांनी अमाप असा पैसा गोळा केलेला आहे. आणि त्यामुळं विकास म्हणजे त्यांच्या दृष्टिकोनातून रस्ता करणं. आणि रस्ता तुमच्यासाठी नव्हे, कारण टोल द्यायला तुम्ही आम्ही आहेच. कारण एकही पैसा सरकारच्या निधीतून झालेला नाही आहे, सरकारच्या फंडातून झालेला नाही. हे सगळे रस्ते हे खाजगीकरणातून झालेले आहेत. सगळे सध्या जे काही प्रकल्प चालू आहेत ते खाजगीकरणातून चालू आहे. आणि त्याची परिस्थिती अशी आहे की 4 आण्याचा खर्च आणि प्रत्यक्षात खर्च 4 आणे दाखवायचा रुपया. अशा पद्धतीनं जो शक्तिपीठ महामार्ग 35,000 कोटीमध्ये व्हायला पाहिजे तो रस्ता जर का ते 1,00,000 कोटीत करत असतील तर हे 60-65,000 कोटी रुपये हे अशा मार्गाने काढतायत. आज जे काही रस्ते बांधकामाचं चालू आहे ते बांधकामाचे ठेकेदार कोण आहेत? भारतीय जनता पक्ष सगळे आमदार हेच ठेकेदार आहेत. हा आपला कागल बेळगाव भाजपच्या जे का आमदाराकडे आहे, आपला रत्नागिरीचा हायवे भाजपच्या जे का आमदाराकडे आहे. म्हणजे हे आमदार आता ठेकेदार झालेले आहेत थोडक्यात सांगायचं का. आणि काही लोक आता त्याला समर्थन करायला समर्थन करणाऱ्यांना असं वाटतंय की ही पैशाची बडीम आहे. आता बडीम सगळे ते घेऊन गेले तर खाली पडलेला चगळा तरी आपल्या वाट्याला येईल, बडमीभोवती पडलेला चगळा आपल्या वाट्याला येईल म्हणून काही मंडळी त्याचं समर्थन करल्यात. हे बडमीभोवती चगळा गोळा करणारी माणसं आहे, त्यांच्यापासून सुद्धा तुम्हाला सावध राहावं लागेल. पैसे देऊ शकत नाहीत ते. आम्ही लढून चोकाक ते अंकली या रस्त्याला सरकारला गुडघं टेकायला लावून 2013च्या कायद्याप्रमाणे पैसे देण्यासाठी भाग पाडलं. परंतु तो शासन निर्णय बघा फक्त केवळ आणि केवळ तेवढ्या 38 किलोमीटरसाठीच तो शासन निर्णय केलेला आहे. महाराष्ट्रातल्या इतर प्रकल्पासाठी हा निर्णय नाही असं सरकारनं स्पष्टपणानं म्हटलेलं आहे. त्यामुळे लोकांचा गैरसमज करून देतील हे असे सगळे महत्त्वाचे मुद्दे आहेत. महापुराचा प्रश्न आहे. आम्ही जी काही भूमिका घेतलेली आहे म्हणजे तुम्हाला जिल्हा परिषदेच्या सभागृहात हे मांडायचं आहे. आपण जी काही भूमिका घेतलेली होती पुराची, आज रुरकी IITनं ही भूमिका बरोबर आहे. अलमट्टीमुळं तुमच्या ह्याला महापुराचा धोका कोल्हापूर जिल्ह्याला आणि सांगली जिल्ह्याला निर्माण होतो हे आम्ही म्हणत नाही, आम्ही 20 वर्षापासून म्हणतोय. पण रुरकीच्या IITच्या तज्ज्ञ कमिटीनं सुद्धा हा अहवाल नुकताच केंद्र सरकारला दिला आहे. त्या अहवालाच्या आधारानं केंद्रीय जल आयोगानं सुद्धा या अलमट्टीच्या उंचीवाढीला विरोध केलेला आहे. म्हणजे जी आपण भूमिका घेतलेली आहे ती योग्य आहे हे आता सिद्ध झालेलं आहे. आता हा विचार तुम्हाला सभागृहामध्ये सातत्यानं मांडून सरकारला आणि पर्यायानं सत्तेत असणाऱ्यांना मेटाकुटीस आणायचं आहे हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर यांनी आता पंतप्रधानांनी अमेरिकेसमोर गुडघे टेकून जो अमेरिकेवरचा करार केलेला आहे त्यामुळं आपली शेती उद्ध्वस्त होणार आहे. लक्षात ठेवा, आपली शेती उद्ध्वस्त होणार आहे. सगळ्यात मोठा फटका ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसणार आहे. किमान टनापाठीमागं 700 ते 800 रुपयाचा दराचा फटका आपल्याला बसणार आहे. तुम्ही म्हणणार त्याचा काय संबंध आहे? अमेरिका काय इकडे ऊस पाठवणार आहे काय? ऊस निर्यात करणार नाही, पण अमेरिकेमध्ये तयार झालेल्या मक्यापासूनचा इथेनॉल
जर 45 रुपयाला इथं आला तर आपल्या देशामध्ये तयार होणारं जे मोलॅसिसपासूनचं इथेनॉल जे 58 रुपयाला सरकार खरेदी करत आहे त्याच्यामध्ये एका लिटर पाठीमागं 13 रुपयाचा फरक पडतो. आणि त्यामुळं जर इथेनॉल खपलं नाही तर साखर कारखाना उसाला दर देऊ शकत नाही, हे लक्षात ठेवा. एकूण 73,000 कोटी रुपयाची भांडवली गुंतवणूक इथेनॉलमध्ये या देशामध्ये झालेली आहे. ही सगळी बर्बाद होणार आहे आणि त्यामुळं साखर उद्योग अडचणीत येणार आहे. हे आता भारतीय जनता पक्षामध्ये जाऊन बसलेले साखर कारखानदारांना माहीत आहे की नाही मला माहीत नाही, पण ते मला हळूच फोन करून ही सगळी आकडेवारी सांगत असतात. हेही तितकंच कराय, कारण त्यांच्यामध्ये हिंमत नाही त्याच्या विरोधात बोलायची. आणि मग आम्हाला म्हणतात तुम्ही जरा बोला. अरे तुमच्यात दम असेल तर या की म्हटलं रस्त्यावर आमच्याबरोबर. बरं अशी स्थिती आहे. तीच परिस्थिती सोयाबीनची आहे, तीच परिस्थिती मक्याची आहे, तीच परिस्थिती इतर पिकांची आहे, दुधाची आहे, दुधावर कापसाची आहे. सगळ्यात मोठा आपण दूध उत्पादक जिल्हा आहे आपला. दुधाचं उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये आपण घेतो. आपल्याच गायी घेऊन त्यांनी विकसित केल्या. 60-60 लिटर दूध त्यांच्यापासून ते काढायला लागलेले आहेत. आणि ते दूध आणि ते दुग्धजन्य पदार्थ जर का आपल्याकडे आले तर उद्या आपल्या दुग्ध व्यवसायाचं काय, 2-2, 4-4 म्हशी सांभाळत घर खर्च चालवणाऱ्या आमच्या आया बहिणींचं काय, हे सारे प्रश्न निर्माण होणार आहेत. आणि माझ्या नूतन सदस्यांना विनंती आहे, हे सारे प्रश्न घेऊन तुम्ही जिल्हा परिषदेचं सभागृह दणाणून सोडा. म्हणून मी हे मुद्दा म्हणून सांगायला लागलो आहे ही तुमची जबाबदारी आहे. एक जबाबदार विरोधी पक्ष म्हणून, विरोधी पक्षाचा घटक म्हणून तुम्ही काम करा. 2029 फार लांब नाही, 2-4 वर्षेच शिल्लक राहिलेले आहेत. दिवस तुमचाच येणार आहे. आणि त्यामुळं सुरेश भटांच्या भाषेत सांगायचं झालं तर मी आता घरी बसणार नाही, दिवस आमचा येत आहे, मी आता घरी बसणार नाही. या पद्धतीनं तुम्ही जर काम करत राहिला तर नक्कीच सांगतो की हे कमळ 2029ला औषधाला सुद्धा शिल्लक राहणार नाही. असं प्रभावित तणनाशक आपल्याकडे आहे, फक्त फवारायला तुम्ही तयार राहा, एवढंच सांगतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.